राजकोटमध्ये 68व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धा पार पडल्या। त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली। शुक्रवारी कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलात या सर्व खेळाडूंचा प्रत्येकी 5,000 रुपये देऊन सन्मान करण्यात आला। कोल्हापुरातील रमेश मोरे यांनी जिल्ह्यातील जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्विमिंग हब फाउंडेशनची निर्मिती केली आहे। या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धा होतात। राजकोट इथं 68व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील 14 खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलं। शुक्रवारी या खेळाडूंच्या सन्मानार्थ कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट, स्विमिंग हब आणि क्रीडा आणि युवक सेवा विभागाच्या वतीनं 14 खेळाडूंचा रोख 5,000 रुपये, कोल्हापुरी फेटा आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव रेडेकर, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील उपस्थित होते, तर सेक्रेटरी धोंडीराम रेडेकर, अभिजित कपडेकर, राजाभाऊ मालेकर, रमेश मोरे, उदय वासकर, विजय मगर, सदानंद सुर्वे हे सुद्धा हजर होते।